पंढरपूर म्हसवड रोडवरती माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ एक भीषण अपघात काल सायंकाळी 5-5:30च्या सुमारास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली होती। आपण पाहतोय खरं तर हाच तो पंढरपूर म्हसवड महामार्ग आहे। पूर्णतः हा सिमेंटचा हा महामार्ग आहे। मात्र असं असलं तरी रस्ता बांधताना अनेक त्रुटी ज्या आहेत त्या या रस्ता बांधताना झालेल्या आहेत आणि त्यामुळेच जवळपास काल 8 लोकांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे। खरं तर म्हसवडवरून देवदर्शन करून येत असलेल्या या कुटुंबाला काळाचा घाला जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। आपण पाहतोय ही तीच विहीर आहे ज्यामध्ये ही छोटी हत्ती जो आहे छोटा हत्ती त्यातून जे प्रवास करत होते ते सर्व कुटुंबच या पूर्ण विहिरीमध्ये गेलेले आहेत। समोरच्या दिशेला पाहिलं तर समोरूनच जो रस्त्यापासून थेट विहिरीमध्ये येणारा रस्ता आहे तेथूनच ते गाडी ज्या आहेत या ठिकाणी आली। आपण पाहू शकतो घटनास्थळावरची ही विहीर आहे आणि या विहिरीतच या ठिकाणी ही छोटा हत्ती याला संबोधलं जातं। तर ही गाडी काल या अपघातामध्ये होती आणि आपण पाहतोय खरं तर हे पूर्ण प्लॅस्टिकने बंदिस्त केलेलं हे वाहन आहे आणि त्यामुळेच आतल्या जवळपास 8 लोकांना जे आहे ते बाहेर पडता आलं नाही। खरं तर ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून या ठिकाणी यातील जवळपास 7 लोकांचा जीव जो आहे तो वाचवलेला आहे। अतिशय हृदयद्रावक घटना जी आहे ती घडलेली आहे। खरं तर यामध्ये 6 महिन्याच्या बाळापासून ते 50 वर्षांच्या आजींपर्यंत जवळपास 8 लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि या संपूर्ण घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। भाई काय नक्की प्रकार घडला, एकंदरीत सगळा घटनाक्रम कशा पद्धतीचा होता, काय सांगाल? ह्या गाडीच्या पाठीमागे एक 200 फूट पाठीमागे मी होतो। तर ही गाडी 200 फूट पाठीमागे वायबल झाली आणि गाडी म्हणजे असं झोलं मारत गाडी आली डायरेक्ट। मी म्हणतोय ना मोकळ्या रानात गाडी पडेल, पण डायरेक्ट आली तशी विहिरीत गाडी पडली। ती पडल्यानंतर मी आहे ना गावात फोन करून लगेच म्हणलं ना तुम्ही जेवढी माणसं आहे तेवढी घेऊन या इकडे विहिरीकडे। आणि लहान मुलगा 1-2-3 वर्षाचा दिसल्यानंतर मी डायरेक्ट त्याच्याकडे उडी घेतली। हां, त्याला आहे ना असं छातीला धरून विहिरीतच त्याच्या तोंडातून असं पाठीमागे दाबून पाणी काढल्यामुळं त्याचा एक 4-5 सेकंदामुळं त्याचा एक जीव वाचला त्या। आणि ग्रामस्थाच्या मदतीनं दुसरे 4 जीव वाचलेत आणि दुसरे 3 आहेत त्यांचे ते बरोबर बाहेर विहिरीतून बाहेर आले ते। पण मग किती वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला? 4 वाजून 38 मिनिटं झाली ते। 4 वाजून 38 मिनिटं झाली ते। कशा पद्धतीची परिस्थिती त्या दरम्यान होती आणि तुम्ही किती लोक होतात सुरुवातीच्या कालावधीमध्ये? सुरुवातीला मी एकटाच होतो इथे, दुसरं कोणीच नव्हतं। गाडी जेव्हापासून डोळ्यासमोर गाडी पडली, खाली जाताना बघितली आणि जेवढी खाली 8 जण गाडीत खाली गेले ते वर आलीच नाहीत। त्यात 6 महिन्याचं एक बाळ होतं छोटं। सगळ्यांना तुम्ही बाहेर काढलं? जे डेड बॉडी होते ते आमच्या गावकऱ्यांनी बाहेर काढले। काय यापूर्वी काय अशा घटना या भागात परिसरात घडलेल्या आहेत का आणि काय एकंदरीत परिस्थिती? 1 महिना पाठीमागच इथून एक 500 फूट विहीर आहे दुसरी, त्या विहिरीत एक कोथिंबीरची गाडी गेली। त्या जीवितहानी काय झाली नाही, लेकिन असं विहीर अशा रस्त्यालगतच आहे ते, अशीच विहीर आहे? हो, त्याला रस्त्याला कटडा असता तर हे जीव सगळे वाचले असते। तुम्ही ग्रामस्थ आहात का आणि काय परिस्थिती तुमच्या या संपूर्ण ह्या रस्त्यावरती आहे? कारण यापूर्वी देखील आपण तक्रारी दिलेल्या आहेत ग्रामस्थांनी बऱ्याच। तक्रारी म्हणजे इथून एक 7 किलोमीटर अंतरावर धोक्याची जी जागा आहे ते त्या ठिकाणी बॅरिगेट किंवा हे लावून घेणे असे वारंवार घडते। 4-5-6 महिन्यांनी वर्षांनी अशा मोठ्या घटना घडतात। त्यासाठी बारीक लक्ष देऊन एवढं करून घेणं महत्त्वाचं आहे। पण मग ग्रामस्थांच्या वतीने काही या संदर्भात काही तक्रारी किंवा काय तक्रारी केलेत किंवा हे पुलावर पूल निष्कृत दर्जाचा झाला आहे, तिथं खड्डा असा खोल पडला होता, ते सारखं वारंवार खड्डा पडतो। पण मग काय हे रस्ते तयार करणारे ठेकेदार किंवा प्रशासन काही दखल घेत नाही? फार उशिरा दखल घेते, नुसतं लावली जेव करून तेवढंच हे करते। आणखी काही ग्रामस्थ आहेत, काय नक्की हा सगळा प्रकार आहे तुमच्या इथे? अशा 2-3 घटना घडलेल्या आहेत यापूर्वी सुद्धा, काय घटना घडलेल्या आहेत आणि काय तुमची मागणी आहे? आमची मागणी एकच आहे की या कंपनीवर व MSRDCच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। कारण अजून दुसरी घटना भविष्यात होईल। पिलिओच्या इथे कॅनॉल आहे, जो मेन भाटघरचा कॅनॉल जो येतो त्याला कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी नाही व भविष्यात टमटम सुद्धा पडली होती मध्ये आपलं गाडी 4 व्हीलर
त्यात एक म्हणून जीवितहानी झाली नाही, पण भविष्यात त्या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. कंपनीवर व आपल्या MSRDC अधिकाऱ्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. काम पूर्णपणे निकृष्ट दर्जा झालं आहे. कोणत्याही प्रकारचं म्हणजे लक्ष दिलं नाही अधिकाऱ्यांनी. आम्ही फोन वारंवार तक्रार केला तर आमचं फोन उचलत नाहीत, आमचे नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकतात. पत्र व्यवहार केला असताना आम्हाला रिप्लाय लवकर देत नाहीत वरचे अधिकारी. केव्हापासून तुम्ही ह्या सगळ्या तक्रारी करताय आणि काय त्याची दखल एका तरी तक्रारीची घेतली का? एक 2-3 वर्ष झाले आम्ही रस्त्याच्या मागे म्हणजे पत्र व्यवहार करत असताना आम्ही फोन केला, फोन उचलत नाहीत. आमचे अधिकारी भोसले साहेब म्हणून जे होते मेन हे जे, त्यांनी आमचा नंबर ब्लॉक लिस्टवर टाकले होते पहिले व आम्हाला धमकी देते, तुमचं म्हणजे भविष्यात आम्ही गुन्हा दाखल करेन तुम्ही आम्हाला फोन सारखं केल्यावर हे केल्यावर ते केल्यावर. परत मॅडम आता आले पोद्दार मॅडम, त्यांनी सुद्धा आमचा फोन उचलत नाही, रिसिव्ह करत नाही. ते आमचे पण कोणत्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचा बोर्ड नाही बघा इथं, कुठलं कॉर्नर नाही किंवा बोर्ड लागतात ना इथं, म्हणजे वळण आहे हे कुठं एक हे नाही. तुम्हाला जागा दाखवतो स्पीड म्हणजे ते आहे ते तुम्हाला लगेच कळेल ते. व आमची मागणी एकच आहे, मुख्यमंत्री साहेब व दोन्ही CM साहेब व गडकरी साहेबांकडे लवकर कंपनीवर कारवाई करावी व माणसांना म्हणजे नागरिकांना न्याय देण्याचं काम करावं. तुम्ही काल बचाव कार्यामध्ये होतात, घटनास्थळी होतात, काय एकंदरीत परिस्थिती होती, कशा पद्धतीचा काही आक्रोश किंवा काय बोलायचं साहेब, ज्यावेळेस एक जण बाहेर जाऊन काढत होतो त्यावेळेस आपल्याला वाटत होतं की आपल्या घरातली काढतोय असं. खोटं काय बोलणार. एक जण असं बाहेर काढत होतं त्यावेळेस डोळ्यांना पाणी येत होतं. एक बारकं पोरगं ज्यावेळेस मी काढून घेतलं, आता देखील माझ्या डोळ्यात पाणी येतं. ध्यानात असू द्या. एवढं होतं ते बा बारकं होतो त्याला बारकं देखील चिट्टा बांधला होता छोटा. ती पोरगं जे वर जे घेतलं त्या आई बस ते ह्या पालात मग फाडून असं काढलेलं त्याला. आपण पाहतोय खरं तर हे या लोकांनी, या ग्रामस्थांनी तांदवडीच्या या आत अडकलेल्या जवळपास 7 लोकांना बाहेर काढलं आणि त्यामधून काही मृतदेहसुद्धा त्यांनी बाहेर काढले. त्यामुळे त्यांना भावना ज्या आहेत त्या अनावर होत आहेत. मात्र आपण पाहिलं की अतिशय हृदयद्रावक घटना जी आहे ती केवळ ठेकेदार असतील, शासकीय अधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं ग्रामस्थांचं जे मत आहे ते समोर येताना पाहायला मिळते. खरं तर काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इशारा दिलेला आहे की संबंधित ठेकेदार आणि त्याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करू. मात्र असं असलं तरी जे निष्पाप जीव गेलेले आहेत ते माघारी येणार नाहीत. अर्थात शासनाने त्यांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केली असली तरी गेलेले जीव मात्र आता परत येणार नाहीत. त्यामुळे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी सरकारने आणि प्रशासनाने दखल घेणं गरजेचं आहे. कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, तांदळवाडी, माळशिरस, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.